नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युथिंग 24 या चॅनलमध्ये. मी प्रिया कराड. आपण इथे मन मजबूत करायला आणि स्वतःसाठी उभं राहायला शिकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप चांगले असूनही लोक तुम्हाला हलकं घेतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधी तुम्ही विचार केलाय का की जसं आपण चांगले असतो, चांगले बनतो, तसं तसं लोक आपल्याला हलक्यात घ्यायला लागतात? कारण आपण सगळ्यांसाठी चांगलंच करतो, पण तरीही आपली कदर होत नाही. आपण शांत राहतो तेव्हा लोक आपल्याला कमजोर समजतात आणि जे चुकीचे असतात तेच पुढे जातात. आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे कोणत्याही शाळा, कॉलेज किंवा पुस्तकात शिकवलं जात नाही. जर हे आज तुम्ही समजून घेतलं तर फक्त मित्रच नाही तर दुश्मनही तुमची इज्जत करते. नंबर 1, जग अच्छाई नाही तर आपली ताकद ओळखतं. खूप लोकांना वाटतं की आपण चांगले राहिलो तर जगही चांगलं राहील, पण सत्य वेगळंच आहे. जग जर अच्छाई पाहत नाही, आपलं चांगुलपण पाहत नाही, तर जग आपली ताकद पाहतं. तुम्ही नेहमी झुकलात तेव्हा लोक तुम्हाला झुकवतील. तुम्ही नेहमी सहन केलं तर लोक तुम्हाला सहन करण्यासारखं समजतील. तुम्ही नेहमी माफ केलं तर लोक तुमचा वापर करून घेतील. हे कडू सत्य आहे. जितका जास्त त्याग करता तितकी कमी रिस्पेक्ट मिळते. नंबर 2, तेव्हा लोक दाबतात जेव्हा आपणच परवानगी देतो. लक्षात ठेवा, कोणीही तुम्हाला दुखावू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला मुभा देत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी शांत राहिला तर लोक समजतात की तुम्हाला फरक पडत नाही, पण प्रत्येक वेळी ऍडजस्ट केलं तर लोक समजतात की तुम्ही मजबूर आहात. प्रत्येक वेळी सहन केलं तर लोक समजतात की तुम्ही खूप कमजोर आहात आणि हळूहळू तुमची व्हॅल्यू संपून जाते. नंबर 3, एकच गोष्ट सगळं बदलते आणि ती म्हणजे आपली सेल्फ रिस्पेक्ट आणि बाउंड्रीज. बाउंड्रीज म्हणजे स्वतःची मर्यादा ठरवणं, चुकीला नाही म्हणणं, डिसरिस्पेक्ट स्वीकारू नये. बाउंड्रीज म्हणजे भांडण नाही. बाउंड्रीज म्हणजे शांतपणे स्वतःची किंमत दाखव. नंबर 4, की स्ट्रॉंग लोक वेगळं काय करतात, तर स्ट्रॉंग लोक सगळ्या गोष्टींना होकार देत नाही, सगळ्यांना खुश ठेवत नाही, कारण सगळं सहन करत बसत नाही. ते काय करतात की योग्य वेळी बोलतात, स्वतःला प्रायोरिटी देतात, गरजेपेक्षा जास्त सॅक्रिफाईस करत नाही. म्हणूनच ते लोक स्ट्रॉंग राहतात आणि स्ट्रॉंग लोकांची इज्जतच करतात. नंबर 5, रिअल लाईफ उदाहरण, की समजा कोणी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने बोलतो, तुमचा अपमान करतो, तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी गप्प बसलात. पहिल्यांदा त्याला सवय लागते आणि दुसऱ्यांदा त्याची हिंमत वाढते आणि तिसऱ्यांदा तो तुम्हाला हलकं घेतो. पण जर पहिल्यांदा शांतपणे म्हणाल की असं बोलणं मला आवडत नाही, तर तिथेच कथा बदलते, तिथेच ट्विस्ट येतो की लोक तेव्हा सीमा ओलांडतात जेव्हा त्यांना कोणी थांबवत नाही. दुश्मन सुद्धा इज्जत का करतो? नंबर 6, कारण जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग दिसताना लोक घाबरत नाही, तेव्हा लोक तुमची रिस्पेक्ट करतात. तुम्हाला न आवडणारे लोकही तुमच्या बाउंड्रीज पाळतात की याला हे आवडत नाही, असं नको बोलायला, कारण त्यांना हे माहीत असतं की हा माणूस झुकणारा नाही, तर हा स्वतःची किंमत जाणतो. नंबर 7, चांगले लोकांची मोठी चूक. चांगले लोक म्हणतात की मी बोललो तर नातं खराब होईल, पण सत्य हे आहे की तुम्ही नाही बोललात तरी नातं खराबच होणार, कारण रिस्पेक्ट शिवाय कोणतंही नातं टिकत नाही. 8, रिस्पेक्ट ही मागावी लागत नाही. खूप लोक म्हणतात की काश
लोक माझी कदर केली असती, लोकांनी माझी इज्जत ठेवली असती. पण रिस्पेक्ट ही मागून मिळत नाही, तर रिस्पेक्ट ही स्वतः तयार करावी लागते. जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करता तेव्हा जग मजबुरीने करायला लागतं. त्यांच्याकडे काही ऑप्शनच नसते. आणि आजपासून मित्रांनो हे 3 नियम तुम्ही नक्की पाळा. नंबर 1, चुकीवर लगेच शांत आवाजात बोला. प्रत्येक गोष्टीला होकार देऊ नका. नंबर 2 आणि नंबर 3, स्वतःला सगळ्यात शेवटी कधीच ठेवू नका. हे 3 नियम जर तुमचं आयुष्य नक्कीच बदलतात. आणि मित्रांनो अजून एक लक्षात ठेवा की चांगलं असणं चुकीचं नाही, पण कमजोर राहणं धोकादायक आहे. वाईट बनून नाही तर स्ट्रॉंग बनून रिस्पेक्ट मिळते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची इज्जत करायला शिकता तेव्हा जग आपोआपच करायला लागतं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आणि हे माझे विचार तुमच्या मनाला लागले असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि युथिंक 24ला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि मित्रांनो खरंच तुमच्यामधला सेल्फ रिस्पेक्ट थोडा तरी जागा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सेल्फ रिस्पेक्ट लिहा. आणि आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सेल्फ रिस्पेक्ट नक्कीच लिहा. धन्यवाद.